हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग। तर गाईज, आता मी मानगाव मधील निलगुण गावी आहे। आता मी काल इथे आलो होतो, म्हणजे दीदीकडे इथे राहण्यासाठी आलो होतो, नमो दीदीकडे। आता मी डायरेक्ट रायगडच्या पायथ्याशी जी आपल्या स्वराज्याचे राजमाता मासाहेब जिजाऊ यांची जी समाधी आहे ती पाहायला जाणार आहोत। तर ब्लॉग पूर्ण बघा। जर का तुम्हाला ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। छत्रपती शिवाजी महाराज की नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय। तर मित्रांनो, फायनली आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांची जी आई मासाहेब जिजाऊ यांची जी समाधी आहे पाचाड येथील, तिथे आम्ही आता जस्ट तिथे जो बेस आहे रायगडचा बेस, तिथे आम्ही आलो आहोत। तर तुम्हाला आता दाखवण्याचा प्रयत्न करतो की आतमध्ये काय काय पाहण्यासारखं आहे। आतमध्ये मासाहेब जिजाऊ यांची समाधी आहेच, त्याच्या व्यतिरिक्त अजून काय पाहण्यासारखं आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर मित्रांनो, फायनल आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांची आई मासाहेब जिजाऊ यांच्या समाधीच्या आम्ही इथे जवळ आलेलो आहोत। तर तुम्हाला पूर्ण दाखवतो आतमध्ये काय काय आहे ते। तर मित्रांनो, आम्ही मासाहेब जिजाऊ यांच्या समाधीच्या इथे आता पोहोचलेलो आहोत। तर इथं असं लिहिलंय की ही समाधी अर्धवट उद्ध्वस्त स्थितीत होती, तिचे पडलेले दगड नवे तयार करून इथे ही समाधी बसवण्यात आली आहे। या समाधीची रचना इथं पडलेल्या दगडापासून तयार करण्यात आले आहे। हे काम हिंदुस्थान सरकारच्या पुराणवस्तू संशोधन खात्याकडून करण्यात आले, मात्र त्याचा सर्व खर्च मेजर श्रीमंत मालोजीराव उर्फ नानासाहेब नाईक निंबाळकर KCIE राजा बहादूर संस्थान फलटण व श्रीमंत सौ लेडी लक्ष्मीदेवी राणीसाहेब फलटण यांनी केला। या समाधीची पूर्ण बांधकाम, भिंती वगैरे कामे सर्व मिळून तारीख आहे 1943 आणि 1944 ही समाधी बांधण्यात आली आहे। म्हणजे जी समाधीची सुरुवात केली बांधण्यासाठी, नंतर हे पूर्ण झाली 1948 आणि 1949 ही समाधी इथे पूर्ण बांधण्यात आली, असं इथे पूर्णपणे लिहिलेलं आहे। अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे। अंधार फार झाला, अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे। या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे। अंधार फार झाला, अंधार फार झाला, अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे। या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, मासाहेब जिजाऊंचा विजय असो। तर मित्रांनो, आम्ही ते मासाहेब जिजाऊ यांच्या समाधीचं आम्ही दर्शन घेतलं। आता डायरेक्ट आम्ही जे ह्याच्यात वरती रायगड किल्ला आहे तिथे आम्ही जाणार आहोत। तर तिथे काही शूट्स घेणार आहोत। तर ब्लॉग पूर्ण बघा। जर का आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। मी तुम्हाला सांगतो की पुढे आम्ही रायगड मी एक्सप्लोअर करणार नाही, कारण की आमच्याकडे एवढं आता वेळ नाही, कारण आम्ही घरी पण जायचं आहे। आता जवळजवळ वाजले असतील 9-10 वाजले असतील, म्हणून आम्हाला लवकर घरी जायचं आहे। नेक्स्ट टाईमला जेव्हा मी येईन तेव्हा नक्कीच पूर्ण रायगड फिरण्याचा रायगडचा ब्लॉग पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन। तर मित्रांनो, मी या पाचाडमध्ये असलेली मासाहेब जिजाऊंची समाधी या ठिकाणी पहिल्यांदाच आलो आहे आणि मी रायगडला पण फर्स्ट टाईम आलो आहे।
तरी पण मी रायगड पूर्ण दाखवणार नाही आहे. दाखवणार म्हणजे तिथे व्लॉग करणार नाही आहे, कारण की माझ्याकडं टाईमचा थोडा इश्यू होतो आहे आणि मला घरी पण जायचं आहे. आता 10 वाजलेत, म्हणून मी थोडंच नेमके शॉर्ट्स घेईन म्हणजे बेस्टचे. कारण की रायगड पूर्ण म्हटलं तर पूर्ण दाखवण्यासाठी किमान कमीत कमी 2 दिवस लागतात. एवढा मोठा रायगड आहे, त्यामुळे तुम्हाला एवढा दाखवू शकत नाही मी. थोडासा वेळेचा अभाव आहे, तर मी थोडी तुमची माफी मागतो, सॉरी बोलतो तुम्हाला. तर नेक्स्ट टाईम मी नक्कीच दाखवेन तुम्हाला, थोडा वेळ काढून येणार आणि पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करेन. इकडे जाईल. तर मित्रांनो, फायनली आम्ही रायगडच्या आतमध्ये प्रवेश केला आहे. आता पुढे गेल्यावर रायगड आहे आणि रायगडच्या आम्ही पायथ्याशी जाणार आहोत. खूप भारी वाटते. फर्स्ट म्हणजे पहिला एक्सपिरियन्स आहे, लाईफमधला पहिला एक्सपिरियन्स. रायगडला आम्ही फोटोमध्ये व्हिडिओमध्ये पाहिलं, आज पहिल्यांदा आम्ही समोर पाहणार आहोत. हा, चित्त दरवाजा. आज पण व्हिडिओ बघितलेला. हा तेच भाई, चित्त दरवाजा, किल्ले रायगड. तर मित्रांनो, आता मी ते जो चित्त दरवाजा नाणार रे चित्त दरवाजा आहे, तिथे समोर त्याच्या एक वाघबीळ म्हणून आहे. वाघबीळ म्हणजे तिथून शत्रूवरती आपण नजर ठेवू शकतो. म्हणजे पहिल्या काळामध्ये तिथून शत्रूवरती नजर ठेवली जायची. आता ते आम्ही बघण्यासाठी जात आहोत. ते दादांनी म्हणजे स्थायिक लोकांनी सांगितलं की इथे एक हॉटेल आहे, त्या हॉटेलच्या मागेच थोडीशी पायवाट आहे, तिथून जायचं आहे. बघू शकता पूर्ण अशी पायवाट आहे. भाई सावकाचा स्लीपर आहे तुझ्या, पूर्ण खाली दरी आहे. दरी तुला ग्रिप भेटेल चांगली. एक चुकीचं पाऊल जर आपण टाकलं तर आपल्याला डायरेक्ट स्वर्गाची चाहूल लागेल, म्हणून प्रत्येक पाऊल नीट टाकायचे. प्रसाद पूर्ण स्लीपरवरती आलाय. मागाशी त्याचा पाय थोडा मुरगळला, आता त्याने चपला काढल्यात. इकडे पावसाळ्याची पाळी नाही गेलास. हा, हे तर दगड बघ वरती, तो बघ. व्ह्यूज बघा, खतरनाक व्ह्यूज आहे. तर मित्रांनो, फायनल आम्ही इथे वाघबीळ आहे, हॉटेलच्या मागेच आहे, इथे पायवाट आहे, तिथे आम्ही आता आलोत. वाघबीळ का म्हटलं तर की ते कौशल्य 2 असे वाघाची डोळ्यासारखे दिसत तुम्हाला, कोणाला वाघबीळ असं म्हटलं जायचं. वाव यार, हवा खतरनाक आहे तिथे. तर मित्रांनो, फायनली आम्ही वाघबीळ हे पूर्णपणे एक्सप्लोर केलेलं आहे. आता डायरेक्ट आम्ही वरती जाणार आहोत. अवकाश उतर. व्हिडिओ नंतर काढ भावा. बरं चल आता. रायगडला आम्ही फोटोमध्ये पाहिलं, व्हिडिओजमध्ये पाहिलं, पण आज पहिल्यांदा प्रत्यक्ष आम्ही
त्याच्यावरती चढाई करतोय आणि त्याला प्रत्यक्ष डोळ्यासमोर पाहतोय, हा एक लाईफमधला म्हणजे जीवनातील एक वेगळाच अनुभव आहे. मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही की किती मनापासून आनंद होतोय. हे रायगडा, व्ह्यूज बघा यार. खुबलडा बुरुज. चल चढ. नंतर हे रायगडा, अरे सांग ना रे माझा राजा बोलत कसा होता. हे रायगडा, अरे सांग ना रे माझा राजा चालत कसा होता. रायगडा, सांग ना रे माझ्या राजाची कीर्ती किती महान होती रे. माझा राजा रायगडा, सांग ना रे रायगडा. रायगडा, आता मी तुझ्याशी बोलतोय रे. खूप दिवसांनी तुझी माझी भेट झाली. म्हणजे तुला मी फोटोमध्ये पाहिलं, व्हिडिओजमध्ये पाहिलं, पण आज पहिल्यांदा तुला मी या माझ्या डोळ्यांनी पाहतोय. मनाला इतका आनंद होतो यार, सांगू शकत नाही, शब्दामध्ये तुला सांगू शकत नाही रायगडा. हे रायगडा. तर मित्रांनो, आम्ही एवढं वरती चढलोय, आता एवढा दम लागायला लागलाय. मागे रायगड बाग एवढा मोठा आहे. मी खालच्या स्थायिक लोकांना विचारलं की रायगड चढायला किती वेळ लागेल. ते बोललं की 1.5 ते 2 तास लागेल आणि पूर्ण फिराय म्हटलं तर 1 दिवस पण पुरणार नाही. जर का आपल्याला काही नेमकंच ठिकाणं पाहायचे असतील तर तुम्ही एका दिवसामध्ये पूर्ण रायगड म्हणजे नेमकेच ठिकाणे तुम्ही कवर करू शकता. पण यार दम लागला आहे. पण जर पूर्ण रायगड तुम्हाला जर फिरायचं असेल तर तुम्हाला 2 दिवस लागतील असे मी स्थायी लोकांना खाली विचारलं. ते म्हणाले. तर मित्रांनो, आजच्या मी या व्लॉगची इथेच एंड करतो. मला पूर्ण रायगड फिरायचं होता. एवढं मन वाटतंय की म्हणजे खूप फिरायचं असं वाटतंय की फिरायचं रायगड. पण काही मला घरी पण जायचं आणि थोडा टाईमचा इश्यू होतोय म्हणून मला पूर्ण रायगड फिरता येत नाही. पण मी नेक्स्ट टाइम जेव्हा येईन तर तुम्हाला नक्कीच पूर्ण रायगड फिरेन मी आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेन. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. जर का तुम्हाला हा व्लॉग आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जाता आता मी एक तुम्हाला शायरीने या ब्लॉगची एंड करतो. तर रायगडाच्या मंदिरी वसे माझा राया, या रायगडाच्या मंदिरी वसे माझा राया, चरणा शेर्पितो आजन्म ही काया. त्याच्या चरणा शेर्पितो आजन्म ही काया. जगदीश्वराशी जडली त्याची ख्याती, जगदीश्वराशी जडली त्याची ख्याती. प्रथम वंदितो माझ्या प्रभू शिवराया, प्रथम वंदितो मी प्रभू शिवराया. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.